संध्याकाळ झाली की पंचगंगा नदीकाठावरील स्मशानाच्या बाजूला काही ठराविक लोक जमू लागतात। त्यामध्ये मद्यपी आणि नशेखोर तरुण असतात। रात्री उशिरापर्यंत इथं दारूच्या पार्ट्या रंगतात, तर काही तरुण गांजाच्या नशेत धुंद असतात। त्यामुळे पंचगंगा नदीघाट परिसराची ओळख दारुड्यांचा अड्डा अशी होतीये। पोलीस प्रशासनानं याकडे गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे। रोज संध्याकाळच्या वेळेला पंचगंगा नदी घाटावर फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे। पण पूर्वेकडील स्मशान घाट परिसरात मात्र ज्येष्ठ नागरिक फिरायला जायचं टाळतात। त्यामुळे तिकडे वर्दळ कमी असते। अशा वेळी रोज संध्याकाळी काही ठराविक महाभाग स्मशानाकडील नदी घाटाचा वापर वेगळ्याच कारणासाठी करतात। रात्री उशिरापर्यंत या घाटावर दारू आणि गांजाच्या पार्ट्या होतात। त्यामुळे स्मशान घाट खवरशेड परिसरात दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं आणि थोटकं सर्रास दिसून येतात। बारमध्ये बसून दारू पिणं परवडत नाही, तर गांजा ओढण्यासाठी निवांत आणि रिकामी जागा सापडत नाही, म्हणून अनेकांनी चक्क स्मशान घाट परिसराला अड्डा बनवले। स्मशान घाटाकडे रात्रीच्या वेळी कुणी फारसं फिरकत नाही। त्याचा गैरफायदा घेत काही तरुणांनी या परिसराला नशेचा अड्डा आणि ओपन बार बनवले। बुधवार पेठ तालमीचे कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी याकडे लक्ष वेधण्यासाठी महापालिका प्रशासनाशी संपर्क साधलाय, पण पोलिसांनी अधूनमधून गस्त घालून अशा नशेखोरांवर जरब बसवणं गरजेचं आहे।